अखिल अबू पठाण वय वर्ष 42 धंदा मजुरी राहणार सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर सक्षम पोलीस स्टेशनला हजर राहून फिर्याद देतो की मी वरील ठिकाणी पत्नी शाईन, आई शबीरा, 2 मुले नयूम व नदी, मुलगी अल्फिया असे एकत्रित राहत असून मी मजुरी करून उपजीविका करतो। तसेच माझी मुलगी अल्फिया ही जन्मापासूनच मतिमंद आहे। दिनांक 13 मार्च 2025 रोजी सकाळी 9:30च्या दरम्यान सुमारास मी घोडेगाव येथे कामाला गेलो होतो। त्यानंतर दुपारी मला एक मेहुणा हरून हुसेन शेख राहणार कोल्हार भगवतीपूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर याने मला फोन केला व मला म्हणाला की मी तुमच्या घरी आलो आहे, माझे तुमच्याकडे काम आहे, तुम्ही घरी या असे म्हणाले। त्यानंतर मी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घरी आलो। त्यावेळी माझ्या घरासमोर हरून हुसेन शेख, शहनाज हुसेन शेख, नवाज लियाकत शेख, सरफराज समत शेख सर्व राहणार कोल्हार भगवतीपूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर तसेच पत्नी शाईन अखिल पठाण राहणार सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर असे उभे होते। त्यावेळी माझा मेहुणा हरून शेख हा मला म्हणाला की तू तुझ्या आईला घरी का आणले असे म्हणून त्याने आई शबीरा ही शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली। त्यावेळी मी सोडवा करण्यासाठी मध्ये गेलो असता हरून शेख याने खुर्चीच्या मदतीने माझ्या पाठीवर मारहाण केली। तसेच शहनाज हुसेन शेख, नवाब लियाकत शेख, सरफराज समत शेख व पत्नी शाईन अखिल पठाण यांनी मला शिवीगाळ करून खाली पाडून माझे केस धरून मला लाथाबुक्क्यांनी हातावर, पाठीवर, तोंडावर मारहाण केली। त्यावेळी आजूबाजूचे लोक जमा होऊन लागल्याने वरील सर्वजण मला म्हणाले की आज वाचलास परत जर आमच्या नादी लागला तर तुला जीवे ठार मारून टाकू अशी धमकी दिली व वरील सर्वजण तिथून निघून गेले। त्यानंतर मी व माझा पुतण्या अरबाज बालम पठाण यास फोन करून बोलावून घेतले व त्याच्यासोबत मी सोनई पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आलो असता माझ्या नाकावर मार लागल्याने नाकातून रक्तस्राव होत असल्याने मला व माझ्या दंडावर चावा घेतल्या असल्याने मला पोलिसांनी मेडिकल यादी दिल्याने मी व माझा पुतण्या अरबाज बालम पठाण असे उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सोनई इथे गेलो असता तेथील डॉक्टरांनी मला पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर इथे पाठवले। त्यानंतर मी सिव्हिल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे उपचार घेऊन आज रोजी फिर्याद देण्यासाठी आलो आहे। म्हणून माझी हरून हुसेन शेख, शहनाज हुसेन शेख, नवाज लियाकत शेख, सरफराज समत शेख सर्व राहणार कोल्हार भगवतीपूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर तसेच शाईन अखिल पठाण राहणार सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे। पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल भास्कर दादा, तमनकर दादा हे करत आहेत। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। हे कोण चावलं हो तुम्हाला? कोण चावलं? मेवण्याचं पोरग, मेवण्याचा मुलगा होता का? त्याचं नाव काय? नवाज लियाकत शेख, नवाज लियाकत शेख राहणार तो कुठलचा? कोल्हार। कोलार का? बर, तुमचं नाव सांगा संपूर्ण। माझं नाव अखिल अबू पठाण, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा सांगा। कंपोस्ट सोनई नेवासा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर। अहिल्यानगर। तर त्या दिवशी काय नाही कुछ लेना नहीं देना नहीं, ये अपनी मायर को रोज फोन करने की बुढ़ी ने आई सब करी, बुढ़ी ने वैसा बोली नहीं बोलते सी ये आया बाया भी है, बोलने के बाद में बहन को तो सुने जाएगा क्या नहीं, एक तो मेरे को कान से सुने आता नहीं, ये कर फोन मायर कुंडली ना बोला कि नहीं अन छोकरों को मेरे मारने डाली ये ने। हाँ 2-4 जने और वही दोनों बहना भी मार रहा है, औरत भी मार रही, साली भी मार रही, मुँह भी 3 जने और मुँह गिरा अकेला। हाँ मेरे बच्चा का जैसा वो ये अभी उनकी 5वीं बारी है, हम छोड़ के देते थे पर अभी मातर नहीं छोड़ने वाले, अभी हमको नको भी वो। हाँ अभी वहाना भी नहीं हमारे खा मारे? हाँ तुझे खा मारे? मेरे को ये लाता मारे थे पाँव पे, मेरे को बोलते यार रहती काई को तू यहाँ रहू नको, जा उधर गांव में तेरा घर है। उसकी बहन बोलती फिर बेटे के पास माँ नहीं रहेंगी तो किसके पास रहेंगी? बरोबर है, बरोबर हाँ? है। ये क्यों बहन के पास रही थी?
और बोले मेरे भैया मेरी माँ तो फुल गई सी रखते मेरे भाव जाया और तू तो ऐसी घूमी पचेंगी बोले। बोला तुम्ही. अच्छा, तुमचं नाव सांगा. अनिता सुनील माळी. आमचं शेती आहे, आम्ही त्यांनी गुंठे घेतलेले आहेत. बरं मग ती राहायला आहेत इथं, तर त्यांचे काय नवरा बायको झाला असं भांडण, तेव्हा ते आले. बरं ती त्यांचे माहेरचे, त्यांच्या बायकोचे माहेरचे आले हां आणि त्यांना आहे ना लय मारलं. ते 3-4 जण होती. बरं तर त्यांना आहे ना लय मारलं. लाकडं काही कुरडे घ्यायचे, काही दगड मारायचे, त्यांना डसले ते. हां हां आम्ही दापायला गेलो तर ते म्हणले तुमचा अजिबात संबंध नाहीये इथं यायचा. आम्ही त्यांना काय करायचं ते करू. बरं हा दिवस मारायची आणला धमकी दिलेली त्यांनी. हो. जीव आणि ते म्हणे तुम्ही मध्ये येऊ नका म्हणे, नाही तर आम्हाला काय करायचं ते करू म्हणे. बरं बरं तरी मी म्हटलंय मग आमच्या जागेत राहते, तुम्ही भांडणं करू नका. त्यांना मी सांगितलं तुम्ही गावात जा आणि तुम्ही तिकडे भांडणं करा म्हणून. त्याच्या मंडळीला सांगितलं ना अण्णा हा ना त्यांना वरून त्या बाईला शिकवलं त्याच्या गणगोतानी का तू त्याला काहीतरी घाल, त्याला मार. त्या दोघांना मारून हा बोला तुम्ही. बोला तुमचं नाव सांगा संपूर्ण. निर्मला नारायण तवले. हां बोला. काय काय बघितलं तुम्ही त्या दिवशी यांचे भांडणं वगैरे चौघ कसे झाले? जण आले हां आणि म्हातारीला शिव्या देत होते. हा. मग आम्ही या बाईला फोन केला. हां ये बाई काय आणि मी कामात आहे. हां मग आम्ही गेलो गावात. तिथं नेवस्त की यांना मारणाचं मारलं बरं बरं आणि ते शिकीत होते आणि म्हातारी लय घाण शिव्या देतात. बरं बरं एवढंच पाहिलं. किती वाजेपर्यंत बोलो बोलो. मी इथंच होतो. हां हां यांचे बोला. भांडण- माझं नाव साहिल शकील पाठाणे. हां यांचे भांडणं चालू झाले तर मी यांना सोडायला गेलो. बरं एक पोराला मी आणलं उचलून, पण त्याने मला धक्का देऊन परत पळत गेला, आणला हाणायला तो बरं आणि गेला. तर दुसऱ्या पोराला धर गेलो त्या खिशातून, त्या खिशात चोपर होता. मी घाबरलो, मग मी मागं सरकलो. बरं बरं बस एवढंच. ये मेरे लड़का मेरा भाई है ये मेरा लड़का इसको ले जाने को आया, इसको कौन के रखेला था मेरे भाई को. तो उसको कड़ी खोड़ के उसने छोड़ के गाड़ी पे लेके चला. तो पीछे से ये फतरे मारे थे मेरे लड़के को. हाँ। ये मेरा लड़का है ना, आइए ये मेरा लड़का है. पुढे पुढे. हां हां ये मेरा लड़का इसको है ना. बालम पठाने. हम्म, मैं उनको लेने को आया तब उधर से मैं मेरा मिस्त्री इनने उनको घर में कोंड के रखेला था. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.